सो आपण आज आता इथे सगळे जमलोय कारण फेब्रुवारी ऑलरेडी आलाय आणि फायनान्शियल इयर एंड जवळ येते. त्यामुळे आपल्या गेल्या काही वर्षांचा अभ्यास आपल्याला केलाच पाहिजे. आपला ग्राफ कसा होता. सो इथे मायरानी एक ग्राफ तयार केलाय. आपण सगळे त्याच्याकडे बघूया. ही ड्रॉप्स एक्झॅक्टली कशामुळे आणि काय केल्याने ते यावर्षी आपल्याला अवॉइड करता येतील. एम आय राईट मायरा? ऑफकोर्स सर, ऑफकोर्स. ॲब्सोल्युटली राईट. थँक्यू मायरा. आय होप मायराने आता जे काही सांगितलं ते तुम्ही सगळ्यांनी नोट डाऊन करून घेतलं असेल. मी सांगते, नका घेऊ आज गोळी तुम्ही. आणि तुम्हाला अस्वस्थ वगैरे वाटलं तर मला फोन करा. आपण बोलूया फोनवर. बोलून प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया. पण भाऊजी, गोळी रोज रोज घेणं बरं नाही ना. परासभाई, मी आता जे काही डिटेल्स सांगितले त्याचा मेल त्या कंपनीला पाठवा आणि कन्फर्मेशन द्या. आणि आजच्या पुढच्या सगळ्या मीटिंग्सचा लाईनअप आतमध्ये पाठवा. येस सर. आजच्या सगळ्या मीटिंग्स खरंच खूप छान झाल्या. थँक्यू परासभाई. बट ऑल ऑफ दिस बिकॉज ऑफ माय फ्रेंड वहिनी. मी तिला फोन करून कळवलं पाहिजे. येस. तुम्ही या. थँक्यू. ओके सर. हॅलो, माय फ्रेंड वहिनी. कसं चाललंय काम जयदीप भाऊजी? मस्त चाललंय वहिनी. आज सगळ्या मीटिंग्स केल्यात आणि गोळ्या सुद्धा घेतल्या नाहीयेत. कामावर फोकस केलाय. वा, मस्त. मी काय म्हटलं होतं? राईट राईट माय फ्रेंड वहिनी. ऑल इज वेल. आणि गोळ्या न घेऊन सुद्धा. मी तेच म्हणत होते की उगाच गोळ्यांची सवय कशाला. आपण त्याशिवाय आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. येस, यू आर राईट माय फ्रेंड वहिनी. आता मी पुढच्या मीटिंगच्या कामाला लागतो, पण त्याआधी एक मस्त चहा पितो. 3 डिप्सच्या एका चहाने तुम्हाला मस्त फ्रेश वाटेल भाऊजी. येस. चलो, ऑल द बेस्ट आणि कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. थँक्यू माय फ्रेंड वहिनी. ऑल बिकॉज ऑफ यू. ऑल द बेस्ट. थँक्यू. बाय. झेंडे, हे काय चाललंय? तुम्ही प्लीज सांगाल का मला? सर कुठल्याही मीटिंगला येणार आहेत का नाही? मायराजी, आज सगळ्या मीटिंग जयदीप सर अटेंड करणार आहेत. झेंडे, आय नो दॅट, पण काय काय प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम आहे? नाही, खरं तर प्रॉब्लेम सच काहीच नाहीये. सर खूप छान हँडल करतायत सगळं, सरप्राइझिंगली. आता हसायला काय झालं? काय नाही. झेंडे, आता खरं तर दुसऱ्या कोणाला तरी प्रॉब्लेम होणार आहे. तुझा नेम चुकला विक्रांत. दरवेळेस बरोबर लागेल असं कसं होईल?
जयदीप इकडे मीटिंगवर मीटिंग करतोय. लंगडा घोडा दौड रहा है विक्रांत. बघूया या रेसमध्ये किती पुढे जातोय ते. मी तुला म्हटलं होतं, तुला हवं तसंच सगळे कसे वागतील विक्रांत? गप बस. विक्रांत कधीच हरत नाही. येस. जयदीप साहेब, मला तुमच्याशी जरा 2 मिनिटं बोलायचं होतं. कशाच्या संदर्भात? नाही म्हणजे माझ्याकडे एक अत्यंत चांगलं प्रोडक्ट आहे, ते तुम्हाला जरा दाखवायचं होतं मला. सॉरी मिस्टर मिलिंद, पण आज माझ्या खूप मीटिंग्स लाईन अप आहेत, सो मला तुम्हाला भेटता येणार नाही. थँक्यू. येस. सर सर प्लीज, मला फक्त दोन मिनिटं पाहिजेत तुमची, जास्त वेळ नकोय मला. अरे मिस्टर मिलिंद अगेन, हे बघा, मी तुम्हाला सांगितलंय मला तुम्हाला भेटता येणार नाहीये, आणि आज माझा कामाचा चांगला मूड लागलाय, त्यामुळे मला प्लीज डिस्टर्ब करू नका, नाही तर मी तुम्हाला पोलिसात देईन. आणि तुमच्यामुळे माझा ऑलरेडी खूप लॉस झालेला आहे, त्यामुळे मला तुम्हाला भेटायचं नाहीये. यू अंडरस्टँड? साहेब 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 साहेब, तोच लॉस भरून काढण्यासाठी मी आता इथे आलेलो आहे. आता जर काही आलं, मी काही चुकलो ना, त्या काही तुम्हाला परत लॉस झाला ना, तर मी स्वतःहून चालत चालत पोलिसांकडे निघून जाईल. प्लीज बिलीव्ह इन मी. प्लीज 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 सर, 2 मिनिटं. हे बघा, तरीही मला तुम्हाला भेटायचं नाहीये. सर मला प्लीज फक्त 2 मिनिटं द्या सर. मी खूप लांबून आलोय. वाटल्यास मी दिवसभर इथं तुमच्या केबिनच्या बाहेर उभा राहतो. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल ना, तेव्हा आपण भेटूया. प्लीज सर, प्लीज 2 मिनिटं. प्लीज 2 मिनिटं सर. ओके, मी तुम्हाला फक्त 2 मिनिटं देतोय. जस्ट 2 मिनिट्स. ओके, या आतमध्ये. आलो सर, आलो. मे आय कम इन सर? ओ येस, कम इन, कम इन. बोला पटकन. आणि हे बघा, जर काही चुकीचं असेल तर आत्ताच निघा. नाही, चुकीचं काही नाही, एकदम 100% जेन्युइन सर. बोला, कुठल्या प्रोडक्ट विषयी सांगायचं? बसू? ओ येस, बसा. थँक्यू. बोला. सर, आजच्या या जगात सर्वात जास्त त्रास देणारी आणि वारंवार अनुभवल्या येणारी गोष्ट कोणती? आय डोंट नो, तुम्ही सांगा. सर, आज तुम्हाला एका पाठोपाठ खूप मीटिंग्स आहेत ना दिवसभर? हो हो. ते दिसते तुमच्या चेहऱ्यावर. म्हणजे ताण, स्ट्रेस. व्हॉट? नाही, पण मला अजिबातच कसलाच ताण किंवा स्ट्रेस नाहीये. आय एम एन्जॉईंग माय मीटिंग. ओके. आता तुम्हाला कुठल्याही प्रकारचा ताण किंवा स्ट्रेस नसेल तर तुम्हाला माझ्या प्रॉडक्टचा उपयोगच नाही. येतो मी. येस, यू आर राईट. मला खरंच तुमच्या प्रोडक्टची गरज नाहीये. सो थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू फॉर युअर व्हॅल्युएबल टाइम. या, नो प्रॉब्लेम. शेवटी काय आहे, स्ट्रेस गेल्याशिवाय यश मिळत नाही, हेच खरं. एक मिनिट, कशा करता आहे म्हणालात तुमचं हे प्रोडक्ट? कामामुळे किंवा कशाही मुळे येणारा स्ट्रेस घालवण्यासाठी. कसा काय? आय मीन, हाऊ डज इट वर्क? नाही म्हणजे हा जो स्ट्रेस जातो तो एका मिनिटातच जातो, पण तो कसा जातो ते इथं मी तुम्हाला एका मिनिटात नाही समजावून सांगू शकत. त्याच्याऐवजी मी डेमो देण्याला प्राधान्य देतो. डेमो? एकदा तो डेमो घेतला की मग त्या माणसाचा संपूर्ण स्ट्रेस निघून जातो आणि त्या माणसाचं आयुष्य एकदम आनंदी होऊन जातं. इज इट? हा, मी काय म्हणतोय, तुम्ही आत्ता माझ्याबरोबर या, डेमो घ्या, म्हणजे तुमची खात्री पटेल, आणि खात्री जर का पटली तरच तुम्ही पेमेंट करा. कॅश द्या किंवा चेक दिला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. काही नो प्रॉब्लेम. ओके, जस्ट अ सेकंड. मायरा, नो 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 नो, लिसन टू मी. आपण मीटिंग आता नको करूया. मी जरा बाहेर चाललोय एका कामासाठी. थोड्या वेळाने परत येईन, मग करूया मीटिंग. ओके? या, अँड लिसन, बाहेर माझं चेकबुक रेडी ठेवा. ओके? या, बाय. चला. बाय द वे, नाव काय म्हणालात तुमच्या या प्रोडक्टचं? टाइम मशीन. हां? टाइम मशीन. टाइम मशीन. इंटरेस्टिंग. लेट्स गो. या.
आईसाहेब, काय ग, काय झालं? आईसाहेब, माझ्याकडे खूप छान न्यूज आहे, पण आधी हे घ्या. गोड नको बाई, या वयात जास्त गोड खाणं चांगलं नाही. हो, पण न्यूजच अशी आहे की गोड खाल्लंच पाहिजे. जयदीप भाऊजींसाठी एवढं चालेल. जयदीप साठी बस. आईसाहेब, जयदीप भाऊजी आज ऑफिसमध्ये गेलेत. अगं, तसा तो जातो अधूनमधून, पण लहरी आहे. एक दिवस जाईल, पुढे 4 महिने जाणार नाही. कधी कधी सलग 8 दिवस सुद्धा जाईल, अगदी रविवारी सुद्धा. त्याचा काही नेम नाही. आईसाहेब, आज ते मुद्दाम गेलेत ऑफिसला, विक्रांत सरांवरचा कामाचा लोड कमी करण्यासाठी. अगं बाई, खरंच? हो आईसाहेब, आणि एवढंच नाही, त्यांचा मला आता फोन सुद्धा आला होता. ते मला म्हणाले की त्यांनी ऑलरेडी 2 मीटिंग्स पार पाडल्यात आणि अजून बऱ्याच मीटिंग सुद्धा करणार आहेत दिवसभरात. अरे वा, चांगलंय. आईसाहेब, खूप मनापासून काम करतायत ते. त्यांच्या आवाजातूनच जाणवत होतं. ईशा, या सगळ्याचं क्रेडिट तुझं आहे. नाही हो आईसाहेब. तुला एक सांगू का, आमची राजनंदिनी सुद्धा अशीच होती. तिचीच आठवण आली बघ. सर, हेच ते आपलं टाइम मशीन. वाव. कसं वाटलं? इंटरेस्टिंग, व्हेरी इंटरेस्टिंग. पण हे ऑपरेट कसं होतं? सांगतो 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 सांगतो. हे बघा, या मशीनच्या आतमध्ये तुम्ही जायचं. आता तुम्ही आत गेल्यानंतर एखादा पिरियड निवडायचा, म्हणजे तुम्हाला ज्या झोन मध्ये जायचंय, टाइम झोन मध्ये, तो पिरियड तुम्ही निवडायचा आणि तिथे सेट करायचा. ते जे बटन दिसतंय ना, ते प्रेस करायचं. ते बटन तुम्ही प्रेस केलं की तुम्ही निवडलेल्या टाइम झोन मध्ये जाऊन तुम्ही लगेच दाखल व्हा. इंटरेस्टिंग. मग सर, घेताय ना टेस्ट मशीनची? हो, येस, शुअर शुअर. सर, आता मी दार लावून घेतो. येस, तुम्ही बटन प्रेस केलं की तुम्ही लगेच त्या टाइम झोन मध्ये जाणार. ओके, बेस्ट लाईक. थँक्यू. वाव, इंटरेस्टिंग. ओके. एक्सक्यूज मी, आपण कुठे आहोत? बोरिवली. बोरिवली? क्रॅप. इथे तर एक पण उंच बिल्डिंग नाहीये. उंच काय, इथे बिल्डिंगच नाहीये. हे बोरिवली केवढं डेव्हलप झालंय. काय बिल्डिंग आणि इथे? अहो, इथे फक्त जंगल आहे, जंगल, बाकी काही नाही. माहीम आणि वांद्र्याच्या पुढे कुणी आलंच नाहीये. व्हॉट? ते फक्त फिल्म सिटी आहे, बाकी काही नाही. रिअली? तुमच्याकडचा पेपर बघू जरा. हो, आजचा आहे. $1975? 1975 चा पेपर आजचा. 1975 साली 1975 सालचा पेपर येणार ना. हो, यू मीन आय एम इन 1975? हो साहेब, तुमचा अलार्म वाजतोय. नो, हा अलार्म नाही आहे, मोबाईल आहे. काय ते?
मोबाईल म्हणजे नाही, मी पहिल्यांदा बघतोय ना. तुम्हाला मोबाईल माहित नाहीये? काय माणसं असतात राव, सगळीकडे आणीबाण. हॅलो ओय क्रॅप. हॅलो सर, पोहोचलात का 1975 मध्ये? हो येस येस, आय कांट बिलीव्ह दिस. हे मला 2-4 माणसं पण भेटली. 1975 मधला पेपर पण दाखवला मला. नाही, मला तुम्हाला एक वेगळं सांगायचंय, फार महत्वाचं सांगायचंय. तुम्ही आता ताबडतोब 2019 मध्ये परत या तातडीने, नाहीतर घोळ होईल मोठा. का? लेट मी एन्जॉय दिस पिरियड. ते एन्जॉय बिंजॉय नका करू, फार मोठा प्रॉब्लेम होईल. काय माहितीये का, मुळात तुमचा जन्म 1975 सालच्या नंतर झालाय ना, मग तुम्ही 1975 सालात जाऊन कसं चालेल? टेक्निकल होईल, तुम्ही पटकन परत या इकडे. ओके ओके. आणि परत येताना टाइम नीट सेट करा, नाहीतर चुकून पुढे जाल आणि मग पंचायत होते अशा वेळेला. मग का पंचायत का? अहो मग परत पाठीमागे येता येत नाही. मागे 1-2 केसेस झालेत अशा. ओके युअर राईट. मी लगेच येतो. बाय. सर 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 या सर, या. सावकाश. या. तुम्ही आता 2019 मध्ये परत आलाय, वर्तमान काळात, म्हणून तर मी दिसतोय ना तुम्हाला. राईट. ओ माय गॉड, ज्या काळात माझा जन्म सुद्धा झाला नव्हता त्या काळात जाऊन आलो मी. येस. नाही, बोरिवली ऑफ 1975. नाही, तो माणूस म्हणाला मला माहीम वांद्र्याच्या पुढे वस्ती नाहीये. नाही, त्या काळी तेव्हा तसं काही नव्हतंच ना तिथे. राईट. ही बिल्डिंगची जंगल्स आता झाली आहेत या काळात. म्हणून तर त्या बोरिवलीत एक सुद्धा बिल्डिंग नव्हती, फक्त ग्रीन जंगल. ओ माय गॉड, आमच्या आई साहेबांना माहिती असणार. हो, नक्कीच. वाव, यू आर ब्रिलियंट. थँक्यू सर. तुम्हाला खरं तर नोबेल पारितोषिक मिळालं पाहिजे या शोधाबद्दल. हो सर, सगळे मोठे शोध भारतातच तर लागतात. नाही, तुमचं नाव नोबेल साठी जावं याची शिफारस मी करेन. यू जस्ट सी, हे तुमचं मशीन अख्ख्या जगात प्रसिद्ध करेन मी. थँक्स सर. तुमच्यासारख्या मोठ्या माणसांनी जर का मनात आणलं ना, तर या जगात काहीही होऊ शकतं. एनिवे, मी माझ्या दादासाठी हे मशीन विकत घेतोय. याची प्राइस 4.5 कोटी. 4.5 कोटी इतर लोकांसाठी, म्हणजे इतर कोणी, म्हणजे पण सरंजामे फॅमिलीसाठी 3.5 कोटी, म्हणजे फक्त 3.5 कोटी. कसला विचार करताय सर? नाही, ते सर म्हणजे बघा की दादांच्या स्ट्रेसचा जर का आपल्याला विचार करायचा असेल तर त्यांच्या या स्ट्रेस पुढे 3.5 कोटी ही रक्कम काहीच नाहीये. राईट. म्हणजे आपल्याला फक्त आता एवढंच करायचंय की त्यांना जो पिरियड आवडतो, त्यांना जो टाइम झोन आवडतो तो सिलेक्ट करायचा आणि त्यांचा स्ट्रेस घालवण्यासाठी त्या टाइम झोन मध्ये त्यांना पाठवून द्यायचं. एकदा का ते त्या पिरियड मध्ये गेले की ते सगळा स्ट्रेस विसरतील ऑफिसचा आणि आनंदात राहतील. हे महत्वाचं आहे. दादा स्ट्रेस विसरणं महत्वाचं आहे. घेतलं मी हे मशीन. थँक्यू सर. थँक्यू.